हॅलो फ्रेंड्स, मी आहे हमीम शेख आणि आपण पाहतो माझं शेख हमीम यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज 5 ऑगस्ट रोजी माझ्या दुकानाचं उद्घाटन होत आहे. संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. तर चला आपण बघू. आता आलेत संतोषभाऊ सोमवंशी. तर चला मग आता संतोष भाऊला घेऊन रिबीन कापण्यासाठी आपण जाऊ पुढं. तर आता आपल्या हार्डवेअरचे उद्घाटन संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन होत आहे. यामध्ये सचिन पाटील, किशोर जाधव, ॲडव्होकेट मनोज तिगाडे, वकील साहेब असे मान्यवर, सर्व मान्यवर उपस्थित आहेत. गुबाळचे माजी सरपंच अलाउद्दीन पटेल यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. आता हे बघू शकता आपण मधले हे दुकान. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी माझ्या जिशान स्टील अँड हार्डवेअर दुकानाचे उद्घाटन माननीय संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. आणि आता यानंतर संतोष भाऊ सोमवंशी, सचिन पाटील साहेब मान्यवर आपले मनोगत आपल्यासमोर व्यक्त करणार आहेत. आपण बघू शकता हे माझे दुकानाचा उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे. माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट बाबूराव मोरे साहेब, माझी जाधव, पटेल साहेब, जानबाई, नवीनबाई, या नवीन ट्रकचं उद्घाटन झालं असं मी सर्व मतदारांचा जाहीर करतो. मला फोन आला परवा की सोमवारी असा कार्यक्रम ठेवायचे. मला आज संभाजीनगरला जायचं म्हणून थांबा, तुम्हाला मी सकाळी सांगतो. मला आम्हाला योगा योगचा बी त्यांना येतो म्हणून काय कळणार फोन लावतो. व्यवसाय करायचे शक्ती जर असली एखादी व्यवसाय किंवा एखाद्या व्यवसाय करायचं म्हणजे पैसे लागतात. मुंबई पुण्यामध्ये ओला कंपनी, मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही उभारलं कुठल्याही जाग्यावर तर चेक फोन केलं की तिथं गाडी होती आणि ती गाडी बसून पुढची आहे याची आहे. जी कंपनी आहे ना त्या कंपनीची एक बी गाडी नाही. कळलं? त्या कंपनीची एक बी गाडी नाही, गाड्या दुसऱ्याच्या. फक्त ही कंपनी काढणाऱ्याला डोकं किती आहे बघा. आता लॉज आहे का कोणता लॉज नवीन निघाले लॉज. हा, त्याची एक बी लॉज नाही महाराष्ट्रात, भारतात कुठंच नाही. पण त्या ह्याच्यावर जर टाकलं कुठली पाहिजे तर आपल्याला इथून जवळची
राजेशात वाजता ॲड्रेस टाक आणि त्याच्यावरून बुकिंग करायचं सुरू जाईल. या बी कंपनीची 1 किलो आज नाही. आता ते लागल्यामध्ये किंवा कुठं फोन केलं काही वस्तू आपल्याला आणून देत. या बी कंपनीचं 21 होतं दुकान, पण एक कॉल केला किंवा ती SMS टाकली की ती वस्तू आपल्या घरात 10, 15, 20 मिनिटांमध्ये आणून देते. म्हणजे ही जी लोक आहेत जगामध्ये काम करतात डोक्यावर आहे येणारे. काही जणांचं म्हणणं राहतं की कुठला बी एखादी व्यवसाय करायचा तर पैसेच लागतात. कधी कधी पैशाला सुद्धा महाग कोण टाकते, डोकं टाकते, जिद्द टाकते आणि चिकाटी महाग टाकते. एखाद्या धंद्यात यश मिळवायचं झालं का करायचं. आपला ही पॉईंट आहे की इथं काही करू शकते माणूस. नवीन काही बी डोकाची ते इथं नाही, औषधच मिळतंय, लातूरमध्येच मिळतंय. ती जर कुबाळ पाटीवर व्यवस्था करायची जर झाली तर त्याच्यात यशच येतंय. त्याच्यामध्ये अजून जर काही डोकं नवीन घडवून केलं, एखाद्या माणसात ठरवलं तर त्याला आयुष्यामध्ये यशच येतात. सांगायचा उद्देश की काही लोक काही नवीन पोरवं पण निरुत्साही होऊ आहे सध्याच्या जगात. ते आपल्या वडिलांकडे पैसेच नाही, हीच नाही, कारण लय सांगते. महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती, लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा औसा खरेदी संघाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा बुलंद आवाज ज्यांनी 25 वर्ष अविरत प्रामाणिकपणे सेवा केली ते या दुबारनगरीचे माजी सरपंच अल्लादीन पटेल साहेब, समोर बसलेले अनु पटेलजी, शानभाई, शौकतभाई, शिपूरच्या रियाजभाई, यांनी सर्वांचे म्हणावं शकतो. परंतु वेळेच्या अभावी या ठिकाणी जमलेले दुबारनगरीतील सर्व ग्रामस्थ आणि ज्यांनी हा मालिके येण्याचा योग आणला ते आमचे लहानपणीचे मित्र आम्ही मैशे. खऱ्या अर्थानं आत्ताच संतोष भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. त्यामुळं मला प्रश्न पडला की आपण काय बोलावं. परंतु 1993 साली भूकंप झाला. संतोष भाऊ, दूर असलेली मंगरूळ, दादरखेडा, गुबाळ ही दूरवर असलेली गावं एकत्र आली आणि सलग त्या गावची वसाहत या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळं गुबाळ आणि मंगरूळ म्हणजे आम्हाला वेगळं वाटत नाही. आम्हीचा तसा संपर्क आमचा लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि जिज्ञासू वृत्तीचा हा आमचा मित्र. खऱ्या अर्थानं 93ला भूकंप झाल्यानंतर भारतीय जैन संघटनेमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्हीच्या डोक्यामध्ये नेहमीच व्यवसायाची आवड निर्माण झालेली होती. त्यामुळं शिक्षणापासून बाजूला येऊन एक व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न आम्ही भूकंपानंतर बाळगलं आणि या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय चालू केला. सचिन पाटील, किशोर जाधव. संतोष भाऊला माझी पहिली ओळख गाजर जिल्ह्यामध्ये कबड्डी स्पर्धा होती. मी पत्रकार होतो, 14-15 वर्ष पत्रकारिता केलं. किशोर जाधव आणि सोबतच होतो. त्यावेळेस पहिली माझी ओळख संतोष भाऊची गाजरखेड्याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये झाली. मला त्याच वेळेस वाटलं की हा माणूस खरोखरच गोरगरिबांच्या सर्वसाधारण माणसाच्या कामाला येईल अशी मला 100% गॅरंटी होती. आणि मी ज्या वेळेस पहिला कॉल केला संतोष भाऊला, परवा दिवशी ज्यावेळेस कॉल केला तर संतोष भाऊ म्हणले मला संभाजीनगरला जायचं आहे. म्हणलं संतोष भाऊ काय बी करा मला यावं लागेल. संतोष भाऊनं म्हणले मला उद्या तुम्हाला सांगा. लगेच संतोष भाऊनं दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी येतो तुमच्या कार्यक्रमाला. काय भाऊ, मी औरंगाबादचा दौरा कॅन्सल करतो आणि तुमच्या कार्यक्रमाला येतो म्हणून मला शब्द दिला. एवढं मोठं काम केल्याबद्दल संतोष भाऊ तुमचं धन्यवाद, आभारी आहे तुमचं. एवढे लोक त्याचबरोबर सचिन पाटील माझे बालपणाचे मित्र आहेत. आम्ही क्रिकेट खेळत होतो. माझ्या दुकानावर काय सचिन पाटील येऊन बसायचे. सचिन पाटलाला माझे मित्रत्व असल्यामुळे मी सचिन पाटलाला म्हणलं की तुम्ही येऊ लागतो. सचिन पाटलाला म्हणलं आम्ही तू माझा मित्र आहेस, तू काम करतोस, लई मला आनंद झाला आणि मी येतो. त्यामुळे तुमचे पण धन्यवाद. ते मित्रच आहेत. किशोर जाधव आणि मी पत्रकारिता सोबत केला. आता त्यांनी बाजार समितीचे सभापती झाले, त्यांनी उंच गेले. आम्ही आहे तिथंच आहे पत्रकारिता. तुमचे पण धन्यवाद.
अलाउद्दीन चाचाला पण मी कॉल केला, त्यांनी म्हणले मी येतो. अन्नू पाटलाला कॉल केला, येतो. सगळ्यांनी मला सहकार्य केले, येतो म्हणून शब्द दिला आणि आले. इथं जमलेले सगळे माझे मित्र आणि सगळे आलेले सर्व जे नागरिक आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो.